सुप्रभात मंडळी. आणि आजचं दूध आणण्याचं काम माझ्याकडे होतं, कारण मम्मीला बरं नाही आहे, पप्पा घरी नाही आहे, तर मला जावं लागेल ना. पण वाटेत जाता जाता मला हे एक मोठा ड्रॅकुला दिसला. म्हणजे हा डॉगी. आता त्याला वाचून कसं बसत इथून जीव आडून निघाले, पण माझ्या आतमधला आत्मा काय होत होता हे मलाच माहिती. दम टाकत टाकत मी तिथून निघाले, पण जाताना मला वाटेत माझे पप्पाच दिसले. पप्पांनी म्हटलं मीच दूध आणतो, त्यामुळे मग मी घरी परतले. ते परत जाता जाता मला हा पुन्हा सापडला. आणि हाही बिचारा उन्हामुळे दम टाकत होता, पण याच्या घरच्यांनी काय आतमध्ये त्याला नेलं नाही. म्हटलं बिचाराला मीच मदत करावी काय, पण म्हटलं नाही, वाघाच्या तोंडात कशाला हात घालायचा. आणि तुमच्या घरी जेव्हा चिप्स पापड जे काही बनते तर तुम्ही असंच खाता का? ऍक्च्युली आमची तर अशीच सवय आहे. म्हणजे मी, माझे पप्पा, माझी बहीण आणि माझी मुलगी सुद्धा थोडासा ले लेंगे, किसी को पता नहीं चलेगा. आणि आतमध्ये माझी मम्मी औषधीच्या कन्फ्युजन मध्ये इथे हरवली होती, तर तिला जरा मदत करून दिली. आणि त्यानंतर माझ्या पप्पांनी इकडे दूध आणून दिलं. दुधाला काढलं आणि शेवटच्या थेंबेपर्यंत आम्ही इकडे दूध खाली करतो. काऊन? कारण पैसे देतो आम्ही इकडे. लागल्याच हात त्याला गरम करून घेतलं आणि इकडे मी आता रेडी झाली आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी. मम्मीचे काही कामं आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत. तिला काही जाता येत नाही, त्यामुळे आज मीच जाते. आणि हे खराटा, झाडू, फळा किंवा घोड्याची शेती, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे तुम्ही पाहू. आणि उन्हाळ्याच्या गरमीपासून वाचण्यासाठी मी आज वेणी घातली, पण वेणी पाहिल्यानंतर मला असं वाटलं की खरंच माझे केस झाडू झाले. पण जर आता इकडे मी केसांची शोकसभा भरवत बसले ना, तर मला मार्केटमध्ये जाण्यासाठी उशीर होणार. म्हणून घातला आपला इथे सुरक्षा कवच आणि या तपतपत्या उन्हात मी निघाले आहे बँकेत जाण्यासाठी. बँकेचं काम केलं. लकीली तिथे गर्दी नव्हती, तर ते पटकन झालं. त्यानंतर मम्मीसाठी मस्त फ्रेश दही घेतलं. आणि याचं शेवटचं काम म्हणजे नगर परिषदच्या ऑफिसमध्ये मी गेले. तिथे मला पाणीचं बिल भरायचं होतं. मॅडमला म्हटलं पैसे घ्या, बिल घ्या, रिसिप्ट देऊन मला पटकन घरी जाऊ. आणि हे सगळे कामं करता करता मुलीच्या सुट्टीची वेळही झाली, तर तिला घेतलं आणि तिच्या हातात मला दुसऱ्यांचं कोणाचं तरी वस्तू दिसलं. त्यामुळे ते म्हटलं मॅडमला आपल्या परत करून दे आणि घरी ये. आणि एकदम सायंकाळी आम्ही निघालो फिरण्यासाठी. म्हटलं चला आता घराजवळच्या गार्डन मध्ये जाऊन येऊ. निघालोय वॉकिंग साठी. इथे ग्रासवर जरा पाय दिलं तर काय रुतत होते यार. आणि रात्रीला मम्मीला बनवून दिलं मी बनाना मिल्कशेक. आता हे मी पहिल्यांदा बनवते. ऍक्च्युली मी कधी खाल्लं नाहीये स्वतःच, तर मम्मीला हे बनवून दिलं. त्यामध्ये साखर टाकली, कारण साखरशिवाय जशी मी मिक्सर लावली तशी माझी मुलगी इथे उठून पडाली. मिल्कशेक झालाय रेडी. मम्मीला दिलं. मम्मीला म्हटलं की तू आता टेस्ट करून बघ, ते कसं वाटतंय कसं नाही. आणि माझी मम्मीने टेस्ट केल्यानंतर म्हणजे तिचं रिॲक्शन काहीच नाही, मला समजलं. लागल्याच हात मुलीलाही दिलं आणि मीही थोडं पिऊन बघितलं, तर माझं काहीतरी वेगळंच सुरू. जेवणासाठी एकटीच होते, म्हणून म्हटलं आता भाजीमध्ये काय करायचं, तर टमाटर भाजून घेतले आणि त्याचं मस्तपैकी कालवण करून मी माझं जेवण केलं.